नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना ही आता महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, याच निर्णयावर मंत्रिमंडळाने काल सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय झालेला आहे त्याची संपूर्ण माहिती, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळवण्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, नेमका अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा, याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, आता नेमकी माहिती काय आहे ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी हा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मंजुरी। आता शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार। ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार। शेतकरी मित्रांनो, आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आरोग्य विभागामार्फत जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येईल व तसेच त्यांचे स्क्रीनिंग सुद्धा करण्यात येईल व जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये 3,000 रुपये हे दिले जातील। शेतकरी मित्रांनो, केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते, मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, केंद्राची सुद्धा एक योजना आहे, त्या योजनेचे नाव म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना आणि ही योजना राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्येच आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारची ही मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी राज्य सरकारच्या वतीने 480 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जर का तुम्हाला या योजनेसाठी जर का अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, लाभार्थ्याचे 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाच या योजनेचा लाभ होणार आहे। त्यामुळे 2 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न तुमचं असायला हवं। तर शेतकरी मित्रांनो, आता राहिलेला प्रश्न म्हणजे अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने एक GR प्रसिद्ध होईल व त्या GR मध्ये संपूर्ण अगदी A to Z माहिती दिली जाईल। अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, त्याच्यासाठी कागदपत्रे काय काय लागतील। मग शेतकरी मित्रांनो, जशी माहिती येईल, जसा GR येईल तसं मी आपल्या चॅनलवरती घेऊन येईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का या योजनेविषयी आणखी माहिती पाहिजे असेल किंवा इतर कुठल्याही योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर पहिल्यांदा हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत येत जातील। तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।